नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, आज बातमी अतिशय मोठी आहे, कारण मुंबई सहित इतर ठिकाणी देखील येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महापौर हा शिवसेना आणि मनसेच्या युतीचाच राहील, असा दावा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी केलेला आहे. हे दोन्ही भाऊ कोणत्या कारणाने हळूहळू सत्तेत येतील त्याची ठोस कारणे समजून घेण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनातली आज बातमी आहे, आपल्या सर्व आज लक्षात येईल. मंडळी, अख्ख्या महाराष्ट्राला ज्या गोष्टीची आतुरतेने प्रतीक्षा लागली होती, ती कोणती गोष्ट? ती प्रतीक्षा आज संपली. आज पत्रकार परिषदेत अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृतपणे घोषणा झाली. प्रबोधनकार ठाकरे, तुम्हाला ठाऊक असेल, प्रबोधनकार ठाकरे, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि आता हे दोन्ही भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या समस्त परिवाराने, अख्ख्या ठाकरे कुटुंबाने मराठी माणसांच्या न्याय आणि हक्कासाठी आजपर्यंत मुंबईमध्ये वेळोवेळी लढा दिला आहे. अख्ख्या महाराष्ट्रात चळवळ उभी केली होती त्यांनी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून तर आज तागायत मुंबईच्या सुरक्षेसाठी, मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला आणि ती परंपरा सांभाळली. मध्यंतरी तुम्हाला ठाऊक असेल, राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना जी मुलाखत दिली होती ती अतिशय प्रसिद्ध मुलाखत झाली होती. त्यात या दोन भावांच्या युतीवर प्राथमिक चर्चा महेश मांजरेकरांनी केली होती. काही प्रश्न केले होते राज ठाकरे यांना. तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते की आमच्या दोघांमधील वाद विवाद भांडण हा महाराष्ट्रापेक्षा हे भांडण आमचं मोठं नाही. आणि त्यानंतर लगेचच या युतीची चाहूल महाराष्ट्राला लागली. त्यानंतर काय झालं मित्रहो, मराठीच्या मुद्द्यावरून वरळी डोममध्ये जी विजयी सभा झाली होती, अतिशय चिक्कार गर्दी त्या सभेला होती. त्यात देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन्ही भाऊ आज एकत्र आलो आहोत, ते वेगळं होण्यासाठी नव्हे, ते एकत्र कायम राहण्यासाठी. आणि राज ठाकरे देखील आपल्या भाषणात म्हणाले होते की आम्ही एकत्र आलो याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जातं, कारण त्यांनी ती गडबड हिंदीसाठी केली होती, म्हणूनच हे दोन भाऊ एकत्र आले त्यावेळी. त्यानंतर वेळोवेळी पत्रकारांनी प्रश्न त्यांना केले की अखेर युतीची अधिकृतपणे घोषणा तुम्ही केव्हा करणार आहात? मनसे आणि शिवसेना ही एकत्र केव्हा येणार आहे? शेवटी तो दिवस आज उजाडला आणि आज एक पत्रकार परिषद घेऊन या दोन्ही ठाकरे बंधूंनी पत्रकारांपुढे युतीची घोषणा केली. परंतु कुठे कोण किती जागांवर लढणार हे मात्र दोघांनीही गुपित ठेवलं आहे. हल्ली सध्या सांगण्यासाठी त्यांनी नकार दिला. परंतु मुंबईचा महापौर हा आमचाच होईल, ठाकरे बंधूंचाच होईल, मनसे आणि शिवसेनेचाच होईल, हे मात्र दोन्ही भावांनी आज आवर्जून सांगितलं. मंडळी, आता महत्वाचा मुद्दा एक आहे, मुंबईत महापौर या दोघांचाच का होऊ शकतो? त्याची गणितं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत ते समजून घ्या. अगदी सोपं आहे. यातील महत्वाचं कारण समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे आज. बघा, तुम्हाला ठाऊक आहे, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत ज्या पद्धतीने बंड केला होता, सुरत गुवाहाटी प्रकरण आपल्याला ठाऊक आहे, आणि भाजपासोबत हात मिळवून 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद त्यांनी मिळवलं होतं. ज्या पद्धतीने हे सगळं सुरत गुवाहाटी प्रकरण त्यावेळी घडलं 23ला, हा प्रकार मुंबईसहित महाराष्ट्रातील इतर सामान्य जनतेला, मतदारांना मनापासून आवडला नाही, हे आवर्जून आज लक्षात घ्या. त्यामुळे मुंबईकर ज्या पद्धतीने या प्रकरणापासून नाराज आहेत, ती नाराजी येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानाच्या रूपाने दिसेल. नाशिक असो, नागपूर असो, की मुंबई असो, की आणखी नगरपालिका असो. दावा शिवसेना आणि मनसेचे नेते हे करतायत. त्यानंतर गेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका झाल्या, त्यात ज्या पद्धतीने भाजपाने केवळ पैशाच्या बळावर मतदार विकत घेऊन विजय मिळवला, असेही आरोप त्यांच्यावर आहेत. अशा अनेक ठिकाणी घडलेल्या घटना अगदी उघडपणे महाराष्ट्राला ठाऊक आहेत. अतिशय गडबड घोटाळे या निवडणुकांमध्ये झाले. त्यामुळे असा प्रकार या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये थोडाफार कमी होईल, निश्चित कमी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीन्सबद्दल किंवा मतदार याद्यांमध्ये जो काही घोळ निवडणूक आयोगाने केला आहे, तुम्ही ते पाहिलं आहे, बातम्या तुम्ही ऐकल्या, वाचल्या, बघितल्या असतील. त्यावर मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचं काम सुरू आहे, बारकाईने लक्ष देणं सुरू आहे. अर्थातच हे दोन्ही पक्ष, हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने ताकद ही अधिक वाढली आहे, खूप वाढली आहे, लक्षात घ्या. आणि आणखी मुख्य कारण एक लक्षात घ्या, ते महत्वाचं आहे तुम्हाला समजून घेणं. बघा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे प्रमुख नेते
महाराष्ट्रभरातले किंवा महाराष्ट्रातील यांचे प्रमुख कार्यकर्ते जे अतिशय ताकदीने लढतात, आता हे अतिशय उत्साही झाले आहेत सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातले. कारण या दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये तुम्हाला ठाऊक असेल, पूर्वीपासूनच यांच्या मनात होतं की हे दोघं भाऊ एकत्र यावेत. या दोघांच्या युतीबद्दल त्यांना सर्वांना उत्सुकता होती. त्यामुळे या दोघांचेही बूथ पातळीवरील कार्यकर्ते असतील किंवा ग्रामीणमधले कार्यकर्ते असतील किंवा सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने या दोघांच्या पाठीमागे आता खंबीरपणे उभे आहेत. लोकांना बदल महाराष्ट्रात हवा आहे. त्यामुळे भाजपाला किंवा महायुतीला या दोघांना ओव्हरटेक करणं अतिशय अवघड जाणार आहे, हे लिहून घ्या तुम्ही. आणि त्यामुळेच आज झालेल्या पत्रकार परिषदेत या दोन्ही भावांचा प्रचंड आत्मविश्वास होता, प्रचंड आत्मविश्वास, अतिशय कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. सोबतच यांच्या कुटुंबियांचा देखील प्रचंड आत्मविश्वास आणि उत्साह दिसला. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सर्व, संजय राऊत वगैरे वगैरे ही मंडळी उपस्थित होती. भाजपा किंवा महायुती सरकारबद्दल हल्ली महाराष्ट्रात अतिशय नाराजीचा सूर आहे. ते बेरोजगार असतील, शेतकरी असतील, महिला असेल, या सर्वांचं. त्यामुळे याचा थेट फायदा हा उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन्ही भावांना निश्चित होणार आहे असं चित्र दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्ही सांभाळून ठेवा. मंडळी, शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे जरी खरं असलं तरी काहीतरी बदल हा अपेक्षित असतो, लक्षात घ्या. एकतर्फी सत्ता नको, लक्षात घ्या. तुम्हाला नेमकं काय वाटतं या विषयाबद्दल ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचे अंदाज, तुमचे विचार, तुमचं मत हे फार महत्वाचं असतं. ते फार काही सांगून जातं मंडळी. त्यामुळे अवश्य कमेंट करून लिहा, सांगा, तुमचे विचार व्यक्त करा. शेवटी फोडाफोडीच्या राजकारणाला आळा बसणं महाराष्ट्रात देखील लोकशाहीला पूरक ठरते, लक्षात घ्या. आणि अतिशय आवश्यक आहे. हल्ली जाती धर्मापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांनी जागरूक मतदार म्हणून काम करणं हे हल्ली अतिशय महत्वाचं झालं आहे. महाराष्ट्रातील अनेक लोक राज ठाकरेंना सत्तेत पाहू इच्छित आहेत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या नातेवाईकांना, सहकाऱ्यांना, आपल्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही आनंदाची बातमी त्यांच्या कानापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.